वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आता तिसऱ्या वेळी माफ करणार नाही, नाहीतर मंत्रिपद बदलू असा सज्जड दम अजित पवारांनी दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली आहे। अजित पवार सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार आहेत। गुरुवार ते रविवार अजित पवारांचा आता महाराष्ट्र दौरा होणार आहे आणि त्याच दरम्यान आता अजितदादांनी हा दम दिलेला आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने रणनीती ठरवली ती आपण पाहतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आता रणनीती तयार झालेली आहे। अजित पवार सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार आहेत। गुरुवार ते रविवार महाराष्ट्राचा दौरा ते करणार आहेत। पक्षाचे मंत्री, विधान परिषद आमदार आणि राज्यव्यापी दौऱ्याचं वेळापत्रक आखणार आहेत। दौऱ्यादरम्यान पदाधिकारी मेळावे, सदस्य नोंदणी, बूथ नोंदणी, संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांकडून देण्यात येणार आहेत। तसंच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा सज्जड दम देण्यात येणार आहे। 2 चुकांनंतर तिसऱ्या चुकीला माफी नाही असं या रणनीतीमध्ये सांगण्यात येत आहे। बोलघेवड्या मंत्र्यांना आता पदावरून हटवणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।